चला एक्झरसाइज 3.3 त्याच्यातला क्वेश्चन 1 त्याच्यातलं 20व प्रॉब्लेम. इंटिग्रल एक्स इंटू साइन 2x इंटू कॉस 5x dx. पहा 3 फंक्शन आहेत 1 2 3. आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्टचा जो फॉर्म्युला आहे फक्त 2 फंक्शनसाठी. मग काय केलं मी इथं, मला साइन ए इंटू कॉस बी हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. एक्स ॲज इट इज. साइन ए कॉस बीचा फॉर्म्युला असतो 1/2 इंटू ब्रॅकेट साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन प्लस साइन ऑफ ए मायनस बी ह्या दोघांची वजाबाकी. आलं लक्षात? फॉर्म्युला परत बघा. साइन ए कॉस बी इज इक्वल टू 1/2 साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. त्यानुसार हा वापरला. हा 1/2 मधला हा 1/2 जो आहे तो डिनॉमिनेटर मधला बाहेर घेतला. 1/2 इंटिग्रल एक्स हे 2x प्लस 5x म्हणजे साइन 7x झाली. 2x मायनस 5x म्हणजे साइन मायनस 3x झाले. आता साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा असतो किंवा साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये जातो. ASTC रूलनुसार साइन फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो आहे की नाही, म्हणून हे झालं मायनस साइन थिटा. आता ह्या एक्सने ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर बरोबर 2 इंटिग्रेशन मिळाले आणि हे दोन्ही इंटिग्रल काय झाले, प्रॉडक्ट फॉर्म्युला झाला त्यांचा, म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट. म्हणजे 1/2 इंटिग्रल एक्स साइन 7x मायनस 1/2 इंटिग्रल एक्स साइन 3x. ह्याला I1 इंटिग्रल म्हणलं, ह्याला I2. I1 सोडवायचं इंटिग्रेशन बाय पार्टनं. याला ATE रूलनुसार बरोबर आहे ते एक्स फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रल फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन. साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स असतं म्हणजे हा एक्स ॲज इट इज. साइन 7x चं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस 7x. 7x असल्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये 7x चा जो कोइफिशियंट आहे तो 7. हे मायनस ॲज इट इज. एक्सचं डेरिव्हेटिव्ह आला 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे परत साइन 7x चं इंटिग्रेशन मायनस कॉस 7x डिवायडेड बाय 7. हा मायनस मायनस काय झाला प्लस. हे फक्त मायनस इथं घेतलं म्हणजे मायनस एक्स कॉस 7x अपॉन 7 आलं. हा मायनस मायनस प्लस 1/7 बाहेर घेतले इंटिग्रल कॉस 7x dx. आता ह्या कॉस 7x चं इंटिग्रेशन घ्यायचं. ही टर्म ॲज इट इज 1/7 ॲज इट इज. कॉस 7 चं इंटिग्रेशन काय येणार आहे साइन. कॉस चं इंटिग्रेशन साइन असतं. कॉस 7x आहे म्हणून इथं हे साइन 7x आले. 7x एक्सचा कोइफिशियंट 7 आहे म्हणून पुन्हा डिनॉमिनेटरमध्ये 7 आले प्लस C1. हे 7 इंटू 7 49 केले. हा झाला आपला I1. आता I2 सॉल्व्ह करायचा. I2 सॉल्व्ह करताना मग काय आहे आपला I2 इंटिग्रल एक्स इंटू साइन 3x dx आहे की नाही. फर्स्ट फंक्शन एक्स एज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रल फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज साइन 3x. साइनचं इंटिग्रेशन वर जसं सोडवलं तसंच आहे, फक्त वरती 7x होतं इथं 3x आहे, एवढाच फरक आहे. मग साइन 3x चं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस 3x अपॉन 3 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1. परत साइन 3x चं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x अपॉन 3. सेम प्रोसिजर आहे. हे मायनस इकडे घेतलं म्हणजे मायनस एक्स कॉस 3x अपॉन 3 आलं. मायनस मायनस प्लस आणि 1/3 बाहेर घेतला. कॉस 3x आले. कॉस 3x चं इंटिग्रेशन फक्त घ्यायचं आता, बाकी ह्या दोन्ही टर्म ॲज इट इज आहेत. कॉस 3x चं इंटिग्रेशन आलं साइन 3x. 3x असल्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये 3 प्लस C2. हे 3 इंटू 3 काय केले 9. आता ही आली I2 ची किंमत. मग I इज इक्वल टू काय होतं आपल्याजवळ, I इज इक्वल टू होता 1/2 I1 मायनस 1/2 I2. हा 1/2 ही I1 ची किंमत प्लस मायनस 1/2 ही I2 ची किंमत प्लस C म्हणजे काय आहे C1 प्लस C2. फक्त ह्या 1/2 नं काय केलं इथं मी गुणून घेतलं, बाकी काहीच केलं नाही. पहा मायनस एक्स कॉस 7x डिवायडेड बाय ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन 14 आलं. परत हा पॉझिटिव्ह साइन 7x अपॉन 49 इंटू 2 98 प्लस हे मायनस मायनस प्लस झाले. एक्स कॉस 3x अपॉन 6 मायनस साइन 3x डिवायडेड बाय 18 प्लस C. हे आलं 20वा प्रॉब्लेम. आता परत एकदम मी 11वा प्रॉब्लेम घेतलेला आहे. पाय इनव्हर्सचं एकही प्रॉब्लेम घेतलं गेलं नव्हतं म्हणून हे इनव्हर्सचं एक घेतलं. I इज इक्वल टू इंटिग्रल एक्स साइन इनव्हर्स एक्स. LIATE नुसार I इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पहिल्यांदा पाहिजे, अल्जेब्रिक हे नंतर, म्हणून त्याला मी तशा पद्धतीनं ऍडजस्ट केलं. आता हे फर्स्ट फंक्शन झालं, हे सेकंड फंक्शन. इंटिग्रेशन बाय पार्ट नुसार फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस
इंटिग्रल फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंडचं इंटिग्रेशन. हा साइन इनवर्स एक्स ॲज इट इज, एक्सचं इंटिग्रेशन एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाठ आहे 1 डिवायडेड बाय अंडर टॉप 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. परत एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. ही टर्म ॲज इट इज आहे, फक्त एक्स स्क्वेअर मी सुरुवातीला लिहिला. हा 2 मी इथं बाहेर घेतला. हा मायनस मी जाणून बुजून मध्ये टाकला. आलं लक्षात? म्हणजे इथं प्लस घेतलं आणि हे मायनस काय केला एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर काय केला, इथं मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग ह्या मायनस एक्स स्क्वेअरला काय केला मी +1 केला आणि लगेच -1 केला. पुढच्या स्टेपमध्ये तेवढंच, इकडे बाकी सगळं तसंच आहे. पहा, हा +1 आणि हा लगेच -1 आहे की नाही. ह्या 1 मायनस एक्स स्क्वेअरला एक ब्रॅकेट केला. ह्या 1 मायनस एक्स स्क्वेअरला ह्या √1 मायनस एक्स स्क्वेअरनं जर डिव्हाइड केलं तर ह्याचा पॉवर आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा, आणि हा ह्याचा पॉवर आहे हाफ. 1 पॉवरला हाफ पॉवरला डिव्हाइड केलं म्हणजे त्यांच्या पॉवरची फक्त वजाबाकी होती. 1 मायनस हाफ म्हणजे न्यूमरेटरमध्ये हाफ पॉवर आला. म्हणजे हा भाग तसाच आहे बघा. इंटिग्रल न्यूमरेटरमध्ये √1 मायनस एक्स स्क्वेअर आलं, मायनस ह्या 1ला मात्र ह्यानं अशाच्या असं डिवाइड केलं. ह्या 1ला त्याच वेळेस इथं 1/2 इकडं मल्टिप्लाय पण केलं. आता ह्याचा आणि ह्याचा फॉर्म्युला वापरायचा. ही टर्म ॲज इट इज, हा 1/2 ॲज इट इज. ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय, इंटिग्रल √a² मायनस एक्स स्क्वेअर. जे शेवटचे 3 फॉर्म्युले मोठाले त्यातला हा एक फॉर्म्युला आहे. पहा फॉर्म्युला काय सांगतो, हा 1/2 ॲज इट इज, ही टर्म ॲज इट इज, x/2 इंटू √a² मायनस एक्स स्क्वेअर प्लस a²/2, a म्हणजे इथं 1 आहे, a²/2 इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन इनवर्स एक्स घ्यायचं, आणि एक्स स्क्वेअर -1 असेल तर मग लॉग ऑफ वगैरे वगैरे एक्स प्लस. हा झाला एवढ्या ह्याच्यासाठी फॉर्म्युला. -1/2 आपल्याला माहिती आहे dx डिवायडेड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला आहे, साइन इनवर्स एक्स. त्याचं इंटिग्रेशन काय आलं, साइन इनवर्स एक्स प्लस सी. आता एक लक्षात घ्या, इथे ह्या 1/2 न काय केलं मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. ही टर्म ॲज इट इज, हे x/4 आले √1 मायनस एक्स स्क्वेअर, हे 1/2 आहेत, हे 1/2, ही झाली 1/4 साइन इनवर्स एक्स, हा -1/2 साइन इनवर्स एक्स. म्हणजे हा पाव भाग आहे. 1/4 म्हणजे पाव भाग आणि 1/2 म्हणजे अर्धा. पावमधून अर्धा काढला म्हणजे परत एकदा पाव शिल्लक राहिला, परंतु अर्धा मोठा आहे म्हणून हे -1/4 साइन इनवर्स एक्स राहिले. ह्या दोन्ही टर्म ॲज इट इज आहेत आणि ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली, -1/4 साइन इनवर्स एक्स प्लस सी हे भाग आला. लक्षात, हे झालं त्याचं ॲन्सर. अजून एक प्रॉब्लेम घेतो आहोत आपण ह्याच्यातला. sec3x दोन्ही एकच फंक्शन येतील या पद्धतीने ते आता ऍडजस्ट करायचे. ह्या sec3x ला काय केले मी, sec(x) इंटू sec²x. आता sec²x नंतर काय घेतला, कारण की sec²x चे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला तर ह्याचा पण माहिती आहे, पण ह्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढला तर 2sec(x) cos x येतं, सॉरी tan x येतं, पुन्हा अजून ते टर्म वाढते, म्हणून मी हिला नंतर घेतलं. हे फर्स्ट फंक्शन केलं, हे सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन बाय पार्ट नुसार, सेकंडचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रल फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह परत सेकंडचं इंटिग्रेशन. सेकंडचं इंटिग्रेशन या sec²x इंटिग्रेशन काय असतं, tan x. हा sec(x) ॲज इट इज मायनस sec(x)चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, sec(x) इंटू tan x. sec²x इंटिग्रेशन काय आलं, tan x dx. tan x काय झाला, tan²x. ही टर्म ॲज इट इज मायनस ॲज इट इज sec(x) ॲज इट इज tan x tan²x. tan²x ला परत काय केलं मी, sec²x मायनस 1. लक्षात, कारण की 1 प्लस tan²x इज इक्वल टू sec²x फॉर्म्युला आहे, म्हणून tan²x इज इक्वल टू sec²x मायनस 1. हा sec(x) ॲज इट इज. इकडचं तर काय बघायचं काम नाही, सगळं ॲज इट इज लिहून टाकायचं. आता परत इथं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. sec(x) ला sec²x न मल्टिप्लाय केलं तर परत sec3x आलं. हे मायनस ॲज इट इज म्हणजे इंटिग्रल sec3x मायनस sec(x). हे दोन आता वेगळे इंटिग्रेशन केले, हा भाग तसाच. हे झालं मायनस इंटिग्रल sec3x dx आणि हे मायनस मायनस प्लस इंटिग्रल sec(x) dx. हा भाग तुमचा परत एक वेळेस आय तयार झाला बघा, कारण की तुमची सुरुवातच तिथून झाली होती, है की नाही. मग हा जो काही इंटिग्रेशन आय आहे मायनस, त्याला जर मी इकडं आणलं तर हा इकडचा आय आणि हा आय प्लस आय काय झालं, है की नाही. हा मायनस आय इकडं आला, आय प्लस आय. हा भाग तसाच आहे. हा ह्या इंटिग्रल sec(x) dx, sec(x) इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, लॉग ऑफ sec(x) प्लस
टॅन एक्स. मग ह्या सेक एक्सचं इंटिग्रेशन लिहिलं, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस C1. हे आय प्लस आय काय केले, 2i. हे बाकी सगळं जशाच तसं लिहून काढलं. आता आपल्याला आय इज इक्वल टू उत्तर पाहिजे असतं, आहे की नाही. मग हा 2 न्यूमरेटरचा काय केला, इकडं घेतला. म्हणजे ह्या प्रत्येक टर्मला 2 न काय केलं, डिव्हाइड केलं. म्हणजे आय इज इक्वल टू काय आलं, 1/2 सेक एक्स टॅन एक्स, ह्याला डिव्हाइड केलं, प्लस 1/2 लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, प्लस आता इथं आता काय केलं मी, C. आणि मग C म्हणजे काय, ह्या C1 ला पण 2 न डिव्हाइड करायला पाहिजे, C1/2 लिहायला पाहिजे ऍक्च्युअली, परंतु आर्बिटर कॉन्स्टंट फक्त Cच लिहिला जातो. म्हणून ह्या Cच्या ऐवजी म्हणजे C1/2 च्या ऐवजी काय घेतला, C. हे आलं आपलं ॲन्सर. ठीक आहे.